हाय गाईस, आज मी बनवते कोलंबीचा आंबट. त्याला लागणारं साहित्य: कोलंबी, सुका खोबरा, कोथिंबीर, मिरची, लसूण, टमाटर, कोकम, मिरची पावडर, बटाटा, हळद, मसाला, मीठ आणि थोडासा गरम मसाला. त्यानंतर घेतला मी मिक्सरच्या भांड्यात टाकला सुका खोबरा, मिरची, लसूण, कोथिंबीर, टमाटर आणि थोडासा पाणी टाकून मी ते मिक्सरला लावलं. बघू शकता तुम्ही आपलं वाटण किती मस्तपैकी आपलं तयार झालं आहे. त्यानंतर मी पेटवलं गॅसवर ठेवली मी लंगडीत टाकलं मी तेल. मला लागतं तेवढं मी तेल टाकल्यानंतर मी त्यात टाकलं वाटण. बघू शकता तुम्ही. वाटण टाकून झाल्यानंतर मी ते वाटण मस्तपैकी तेलात शिजवत ठेवलं. 5 ते 10 मिनटं मी व्यवस्थित त्याला शिजवत होते. शिजून झाल्यानंतर त्यात मी टाकला हळद, मसाला, थोडासा गरम मसाला, मिरची पावडर, सर्व मसाले टाकून झाल्यानंतर मी मस्तपैकी वाटण शिजवायला लागले. जेणेकरून आपले सर्व मसाले मिक्स होण्यासाठी वाटण शिजणं गरजेचं आहे. वाटण शिजण्यासाठी 5 ते 10 मिनटं तुम्ही व्यवस्थित त्याला वाटण घातलत राहा. घातलून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं टाका कोकम आणि व्यवस्थित घातला. जेणेकरून आपला सर्व मसाला, कोकम सर्व मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर ठेवा ढाकण 5 ते 10 मिनटं शिजण्यासाठी. त्यानंतर मी घेतली कोलंबी लागली धुवायला. तुम्ही बघू शकता मस्त की आपल्या स्वच्छ पाण्यात कोलंबी धुवून झालेली आहे. त्यानंतर घेतला बटाटा पण काय धुवून घेतला आणि ठेवला एका बाजूला. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी मसाला शिजून तयार आहे. त्यात मी टाकली कोलंबी टाकून झाल्यानंतर मी मस्तपैकी व्यवस्थित घाटलं मसाल्यामध्ये. मस्तपैकी आपली कोलंबी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. बघू शकता तुम्ही. नंतर त्यात मी टाकलं बटाटा टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त की व्यवस्थित मी मसाल्यामध्ये सर्व मिक्स केलं आहे. त्यानंतर त्यात मी थोडासा अंदाजाने पाणी टाकला. कारण जेणेकरून मला पातळ आंबट नव्हतं करायचं होतं, थोडं जाडच करायचं होतं. म्हणून मी अंदाजाने थोडासा पाणी टाकला. पाणी टाकून झाल्यानंतर त्यात मीठ टाकून झाल्यानंतर मी व्यवस्थित परत घाटलून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्यावर ठेवलं ढाकण 15 ते 20 मिनटं. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या आमटाला किती मस्तपैकी उकल आलेलं आहे. मस्त आपलं आंबट शिजतं आहे. बघू शकता आपला आंबट पण तयार झाला आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. बघू शकता आपला कोलंबीचा आंबट तयार झालेला आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा माय यूट्यूब चॅनलला. आणि ज्यांना कोलंबीचा आंबट आवडला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा.